रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसुबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सूर्याला घिराण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि चंदनखोडासारख्या स्वराज्यासाठी झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची राजे सुवर्णतुला जोखणार होते. त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहू केतूंना घिराणसोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊ साहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हट्ट हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेने ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेनावतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेन्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरणफेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरकून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लयीत पण वाढत्या चालीने वर खाली होऊ लागली. कानांतले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभूबाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेने काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साद घातली, तुमचं ध्यान नव्हतं? शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघतायत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेडांची बोली भाषा कळायला योग्यांचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्णतुलेसाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारडे सवीत पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, मासाहेब चलावं, तुला दानासाठी पारड्यात बैठक घ्यावी. जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, आमची तुला कशापायी जोगथा राजे? त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणच पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी. मासाहेब आमची ही इच्छा आहे, चलावं. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले.
आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली. जगदंबे असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. बहुतीच्या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असाच जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दप्तीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आस्ते आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला सूर्या आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोन सतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहजीज सोसलेल्या सोनोपंत डबिरांचीही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता, दे दान सुटे घिराण, दे दान सुटे घिराण. तो संतोषला मनामनांचा घोष गजर कानांवर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मान चोळणा असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या घाटी एवढ्या पाण्यात येतात त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुष श्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंझळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेने महाबळेश्वर सोडून उताराला लागले. जिजाबाईंच्या मेन्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं? नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे. जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैक सालं गुदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल मात्र काही केला त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी पुढं होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावे चढवण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुनेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढवले आणि त्या दगडांच्या भारा इतकं सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारी रयत त्या नांगर गावास तुळापूर म्हणू लागली. शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यासमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम, त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावेत चढवलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वराहून भोसले मंडळी राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करत होता, पण ते राजगड सोडू शकत नव्हते.
कारण शहाजी राजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढवलेले, मनात शहाजी राजांच्या ठसठशीत आणि ओझर आठवणी घोळवणारे राजे शंभू बाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महालात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछाईतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःतच हरवून गेलेल्या. राजांनी शहाजी राजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत? शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले. गेल्या पिढ्या त्याने उद्धारून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. राजांनी शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तटसरणोबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत, पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना. बाळराजांच्या सह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसता बसताच हात खून करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. बोला नाईक. राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभू बाळांच्या पायावर नजर जोडून बहिर्जीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातबगर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या. बहिर्जींचा ऊर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला, वाढदिवसाला शिवाजींच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा, काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेरखान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागलीच स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या, या. बहिर्जी मुजरा करून निघून गेला. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बाले किल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आकटी तयार केली. आकटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाट दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले. पलोत्याच्या धुसर मंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा?
त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खेळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभू बाळ, आमच्या मागून चालते या. भुयारं कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीर गंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभू बाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाभर हुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभो मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले नेहमीप्रमाणे. बाळराजांना सराव देण्यासाठी फरिगतक्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मान चोळणा कचला होता. बुरनूस भरलेली चांबड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गतका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, हा धरा मोहरा धाकलं राज, नजर माझ्या पायाव आन गतक्यावर ठेवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुपले. फरीच्या पर्जात चढवलेले मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गतका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाग देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गतक्याला आपला गतका भिडवीत ऐटबाज सलामी दिली. जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गतका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीगतक्याचा घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगेच चौक फिरू लागले. इशारत देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गतका फरीला भिडताच धपधप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गतका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या फनाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झाला आता धाकलं राज, अंग लगे घामेचत. हा घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट या चढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रान वाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळाला कळणार नव्हते. छूट हा चढाईचा प्रकारच बेछूट मारगिरीचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहील तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरवायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गतका पेलला. आपल्या हातातील गतका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गतक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गतक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज, वार कारीवर होणार हा, हुशार असा. गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गतक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गतका एकदम उंच उठवला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत हर हर महादेव अशी अंगावर काटा उठवणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होतं हे कळायच्या आतच गोमाजींच्या गतक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सनसनलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गतका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशांतून शब्द उठले. तुम्हा असा वार टाकताना जीवाला काय वाटतं या कसं सांगावं. पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो. लढाईत ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराज, त्यानं कच खाऊन नाही भागायचं. गोमाजींच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले.
त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले, आम्ही कच खाणार नाही, घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छूटची मारागिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गतका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गतका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानी अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्यांचे पाते लवायच्या आत 2 छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंडरीवर गतक्याचा जोरदार वार उतरवला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंडरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठांतून मात्र नकळत शब्द बाहेर पडले. भले. गोमाजींच्या पिंडरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते. गतका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले, आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झेलल्यात आम्ही. चिवट झाल्यात आमची चमडी, तुटता तुटायची नाही. तुमचं 10 वार अंगाव पडलं तर 10 दागिनं चढलं अंगाव बाळराज. गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते. गोमाजी बाबा एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साथ धावत आली. गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली, काळजात मासळी सरकली. अंतोजींची सादर कात्री होती. ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या राहिल्या अंतोजीला त्यांनी हटकले. का, काय झालं रे अंता? मासाहेबांनी बाळराजासनी घेऊन यायला धाडलं. आपलं पंत काका गेलं. आ कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरथरल्या. ते अंतोजींकडे डोळे फाडून बघतच राहिले. डबीर काका? अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाले. अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गतक्याचे घाई छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गतका केव्हा घरगळून पडला ते त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंगथोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेने सोनपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले. पंत काका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लई वार झिरल्यात आम्ही. राजे बसनूर स्वारीवर गेल्याला 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजडला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोध तपास घेऊन एनाची सरळ सोड सखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात आववतीने नटलेली होळी खडी ठाकली. पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळ्याचे कातळकडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपडात पोळीनी कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगनीदार लाल पिळाच्या पगड्या चढून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकडांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानन खोऱ्यात पसरून घुमू लागली. गड माथ्यावर चांदण्यांचा दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले. अंगी निळाशार जामा घेतलेले मस्तकी केशरी टोप चढवलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवार उतवीत जिजाऊ साहेबांच्या खासे महालात आले. होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारीनं चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा हुडव्याला चूड देऊन या, होळकरी खोळंबलेत. मासाहेब. शंभूराजे काहीतरी बोलणार होते पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. काय झालं? जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारले.
शंभूराजे गप्पच होते. बोला, मनी असलेलं साफ करावं, जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती. होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मज्जा येते, याल? ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कुणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरवलेल्या वाटेनं आम्हास जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत ते मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकाकडे चालल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालभूत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेसत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरकून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडफड घुमवायला सुरुवात केली. निळो सोनदेव, प्रतापराव सिलिमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी काका, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिनभर थिरावले. शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातला हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पाहिजे मासाब. जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या धाडशी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक एक निधडा हात बेधडक रसरस्त्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे, काय करत असतील? मासाहेब शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू, शंभूराजांनी उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करीत जिजाबाईंनी एक लांब निश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभूबाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता. पण शेर खान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होणांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचवले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होण थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालवली.
कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमखड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजादा मुहम्मदची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून 80,000वर गेली आहे. जव्हारचा राजा अफजलखानाचा मुलगा फाजल खान, जावळीकर मोरे, देसाई दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट परतवणे शक्य नव्हते, थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते. 12 मावळाचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलित्याचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिर्जी फर्जंद, निराजी पंत, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काहीच बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे, पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे, दानागोटा गवत काडी, बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गड दाखल होत आहोत. बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते. संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, रजपूत म्हणजे काय? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकतात जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धीम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल ऋतून दाटल्यासारख्या घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, रजपूत म्हणजे राजांचे पुत्र, राजांचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली. आता रजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले. तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना रजपूत, रजपुताना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिली. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोशन नाईकाने अजून बैठकीत पेटते टेंभे चढवले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली. प्रतिपतचंद्र रेखेव वर्धिष्णू विश्व वंदिता. मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते, आम्ही रजपूत आहोत, मिर्झा राजाही रजपूतच. कसा असेल तो मिर्झा राजा? आबासाहेबांच्या सारखा? छे, मग महाराज साहेब त्याच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आत पळून निघत होता. संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, कायली होती या जीवाची निस्ती. आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्यात जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेला अंगावरचा पदर
धारवने लगबगीने ठाके ठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. घ्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडवला. पाणी पिताना बाळराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवसा होता. पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणालाही सांगता येणार नव्हते. हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाजावरची गडचडीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. चला बाळशंभू, राजे गड चढतायत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या. तोरणा, प्रतापगड, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळांतील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गाने राजे बाले किल्ला चढून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आल्याला 8 दिवस लोटले नसतील तोच दिलेर मिर्झांची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हाडा, बुंदेला, राठोड, कछवा, चंद्रावत अशा राजबंदा राजपुतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिलेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातीचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्ला खान, फत्ते लष्कर, महेली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत आखून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमोश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे डुगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढवलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुवटांजवळ दाढ्या पिळवलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या खिल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उमर 60 वर्षांची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंत सिंगला रिहा केले. जसवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फेकीत दिलेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तरखान, रसूलबेग रोजमानी, कुवत खान, सय्यद बुखारी, तुर्कताज खान, जबरदस्त खान, घेरत आणि मुझफ्फर, मीर अतिश खान हे शाही बंदे हात बांधून त्याच्या समोर खडे होते. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला ऊर भेटीत फोडणारा, शास्ताखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा त्याच्या डोळ्यांसमोर हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी कुलटिळा आकरसत होता.
चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग कैक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे ती निळ्याशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणाचे भान थरकून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वदले वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तपकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वरच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बाले किल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी, रावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती. अदब मुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वरमी बाण लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्या समोर आला. काही न बोलता त्याने हातची परडी राजांच्या समोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे श्रींचे राज्य सलते. ते बुडवावे म्हणून त्याने नामजात केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखानं कूच करतील. औरंगशहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हर हुन्नरची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजीराजांना जाणून गेला. रजपुताच्या गोटावर मारत्या समशिरीने चाल घेऊया. कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण रजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलकात घुसून हूल देत त्याला अंगाव घेतला तर? नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी, आम्ही तीच कामगिरी तुम्हास जोडून देणार आहोत. परिंड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा, पण हा हुन्नरही किती नतीजा पावेल आम्हा शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्दी आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा, पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाडखायांच्या मुलखात बादशहाचा नमक-हिलाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता स्त्रींची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर. म्हणत राजे उठले. मने जखडलेली सदरकरी उठली. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा.
राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचारभिंगरीत अडकले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशहा असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघत होते. आपल्या फर्जंदाला औरंगजेबाची खूनगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यांवर आपले तळहात चढून त्यांचे खांदे पक्के आवळून टाकीत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशहा आहे शंभूराजे. तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्ख्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. हा शंभूबाळ साम करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येऊ. चौरंगावरील तपकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले, मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मावळात पसरले. खासा तो आणि दिलेर खान दोघे हुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदराच्या रोखाने कूच झाले. मीर आतिश खान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोग्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजाचा तोफखाना पुरंदरजवळ करू लागला. पेटली 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्द, बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की दौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळवल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यात गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगींनी दावी छाटून तांड्या तांड्यांनी मोगली गोटांकडे हाकरली जाऊ लागली. शेपट्या उचलून खूर झाडीत नवख्या मुखलाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे केविलवाने हंबरू लागले. दिवसाढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघल, बहालिया, हशम गंजी घरट्यांना मशाली भिडू लागले. वेट बिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्या चढवून ताणीव गाव चौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दाना मागे टाकीत खदाखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद कहा है तुम्हारा शिवाजी. उभ्या मुलखाचे सुरूर पण सुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळांवर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा अश्रापांच्या मोडक्या तोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या खिंडीतून मिर्झा करे पठारावर उतरला. किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला. करा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगाच्या राहुट्या, डेरे, तंबू शामियाने उठले. हत्ती, उंट चित्कारू लागले. पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरत सिंग, मीर आतिश खान, इंद्रमन बुंदेला, उदयभान गौर, रसूल बेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकदाज हशम्यांचे वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्याची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरव खिंड. वज्रगडावर पुरंदरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसे वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आता जोड होती पुरंदरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची.
गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500 शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या मारत्या समशेरीच्या काळभैरव पट्टेबाज मुरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिल्याचे मेने सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बालेकिल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखुबाई, रानूबाई, अंबाबाई आणि नाणेबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, अण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथ पंत, कुडतोजी, निराजी रावजी ही मंडळी माँसाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाणाकडे सोयराबाईंच्या सह चालल्या होत्या. पुरंदराला 4 मजलांवरचं दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत माँसाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर कपाळ टेकवले. त्यांना उठवून जिजाबाई म्हणाल्या, आम्ही निघालो बाळराजे, आता राजांच्या महाली झोपत जा. ते उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजीराजांनी सोयराबाईंच्या पायांवर मस्तक टेकवले, पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. त्या गड सोडण्यापूर्वी नजर जोडून फक्त मिळतील तेवढे राजे डोळ्यात भरून घेण्यात गुंतल्या होत्या. राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथऱ्यावरच्या उंच निशाण काठीवरच्या जरी पटक्यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार मुजरे झाले.